हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सो सॉरी मी व्लॉग खूप लेट टाकते कारण की थोडी बिझी असल्यामुळे मला टाईम नव्हता भेटलेला. सो आज आहे घरचा व्लॉग आहे आणि आज बनवते आहे बीटचे पेटीस. ह्याच्या आधी एकदा बनवलेले मी, पण मी व्लॉग नाही त्याचा केला कारण की मी ते ट्राय करत होती. तर आज बीटचे पेटीस करते कारण मम्मीला पण खायचे आहे. सो तुम्ही कसे आहात सगळे? आणि ह्या वेळेला थोडं ॲड म्हणून मी मका टाकणार आहे, शिमला मिरची टाकणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय टाकते आहे. सो व्हिडिओ प्लीज लास्टपर्यंत बघा. ह्याला बोलवलं आहे अभ्यासाला इकडे, ह्याची एक्झाम आहे. इथे ऊपर देख. काय आहे तुला? मराठी बोल ना. काय आहे रे तुला? आज आमच्याकडे पेटीस बनत आहे. पेटीज? आता मी खाताय. खाताही नाही, बसतं इथे एक लाफा मारताय. सो इथे आता रेडी आहे हे वाटाणे वाफवलेले, कोथिंबीर, कांदा आणि शिमला मिरची, बीट आणि हे बॉईल बटाटा आणि हा रवा आहे. सो एकदा मी सगळं मिक्स करते आणि मग तुम्हाला दाखवते. सो ह्या सगळ्यामध्ये हा बटाटा सगळा टाकते. ह्याच्यामध्ये मी आता काही नाही टाकलं आहे, म्हणजे आलं लसूण पेस्ट आत्ता नाही टाकलं आहे, ते टाकेन. आणि मसाले इथे जास्त काही नाही आहेत, फक्त आपला लाल तिखट जो तुमच्याकडे आहे तो, थोडीशी हळद, हा मसाला मी जेव्हा गावाला गेलेली ना तेव्हाचा मसाला आहे हा. तर मी तो पाव किलो आणलेला. टेस्ट ठीकठाक आहे त्याची. थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ. ओके. आणि ह्याच्यामध्ये ओके ह्याच्यामध्ये तुझ्या आईला ओके. तर ह्याच्यामध्ये टेस्ट चेंज करायला मी टाकते पिझ्झाचं ऑरेगॅनो म्हणतात ना ते आहे, टेस्ट याला टाकते. वरून पण तुम्ही टाकू शकता, म्हणजे जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा वरून पण तुम्ही टाकू शकता. आलं लसूण पेस्ट बस. इफ तुम्हाला त्याच्यामध्ये काय अजून ॲड करायचं आहे तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. एक आहे ते मी लास्टला टाकणार आहे, पेटीस आहे. ओके. पेटीस जे आहे ना ते मी पेटीसमध्ये जे मी ॲड करणार आहे ते मी लास्टला टाकणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत मी हे सगळं स्मॅश करून घेते. ओके. टाकायला विसरलो आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ. तुमच्यानुसार केवढं मम्मीचा चष्मा कुठे आलाय? मी लावलाय ते वर तेल लागेल. अच्छा. तर तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तुम्हाला जसं क्रिस्पी पाहिजे त्या हिशोबाने. त्याच्यात टाकायचं आहे. ह्याच्यात थोडंसं टाका. हां टाका बस. बस बस बस. सो हे असं दिसतंय आणि आता झालं आहे. तुम्हाला नॉर्मल आहे आणि तांदळाचं पीठ टाकल्यावर होतंय ते. तुम्हाला जसं पाहिजे तसं आणि हा दिसतोय आणि पाहिजे त्या आकारामध्ये करा. सो मी असं करते कारण की पेटीस असं छान वाटतं. ते हार्टचं पण केलं पाहिजे ना, हार्टवालं. एक ट्राय करायला पाहिजे हार्टवालं. नाही असं शेप करायला पाहिजे, मग ते छान वाटेल. हार्टचं तसं केलं तर. हे डाळिंब पण तुम्ही त्याच्यात टाकताय का? नाही डाळिंब खातोय. खाताय का? मला वाटलं हे पण. अरे 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 मका राहिला. हे होतं कॅमेरा काढा, बोट काढा कॅमेरामधलं.
हे होतं, मी तुम्हाला बोलली ना की लास्टला काय टाकायचंय, आता तर ते मका झालंय, टाकायचंय. त्याच्यावर एक एक लावा कॉर्न काल हवा लाव. तर मी वरून लावते. इथे जरा दाखवा ना असं इथे. सो मी हे वरून एक एक लावते. वरून पॅन मध्ये टाकताना पण लावू शकतं है ना. नाही आता जाते आतमध्ये, तळल्यावर नाही जाणार. हा, नंतर पण लावू शकतो. तेल टाकल्यावर जाणार ना ते. आता टाकते, नाही तर हे कोणा. एवढी मगजमारी अशा डायरेक्ट मिक्स कर ना. आता ते झालेत तर. आता हे व्हिडिओ अरे पण त्याला झालेत ना, कुठे आता फोडत बसू. झालं, मी आता ह्याच्यात टाकते. फॅन लावू का, त्याला गरम झालं असेल. बीटला लावा. रियलिटी गुड़िया की देख. तर तवा पण हे झालं आहे, तापला आहे. मला ना इथे थोडा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे मला नीट बोलता नाही येत आहे. काय गरम काहीतरी खाल्लं त्याच्यामुळे पूर्ण छाले नाही आलेत, लाल लाल झाले, तर म्हणून मी असं बोलू नाही शकत एकदम जोरात. हां, तर मी तवा मस्त तापला आहे, तेल पण टाकलं आहे. हे बघा मस्त वाटतं छान असे. तर त्याला एकदा हा जो रवा आणि तांदळाचं पीठ आपण मिक्स केलं आहे ना, तर त्याचं मस्त एक मच्छी कशी आपण डुबवतो त्याच्यामध्ये, तसं आपल्याला डुबवायचं आहे त्याच्यात. ह्याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही तुम्हाला, काहीही टाकू नका. असंच ओरिजिनल राहू दे, कारण की ऑलरेडी आपलं त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर हे असं क्या हे बघा, हे असं मी तुम्हाला दाखवते की पॅनमध्ये ते कसं वाटतंय. पहिला मी सगळं टाकून घेते. व्हिडिओ चालू केल्यावर सगळे का घाबरतात, मला हे कळत नाही. ठीक आहे. हां, हे टाकताना ना प्लीज गॅस जो आहे ना तो बारीक करा. पहिला सगळं टाकून घ्या व्यवस्थित, त्याच्यानंतर मीडियम गॅसवर ठेवा, कारण की बटाटा आपला ऑलरेडी शिजलेला आहे आणि सगळं ऑलरेडी शिजलेलं आहे सगळ्या गोष्टी. तर त्या हिशोबाने तुम्ही करून घ्या. छोट्या गॅसवर किंवा मीडियम गॅसवर तुम्ही ते करून घ्या. तेल तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं तुम्हाला पाहिजे, जास्त कमी, त्या हिशोबाने. हां, आणि अजून एक आहे, पेटीस तुम्हाला जाड, मी ना जाडे थोडे ठेवले आहेत, कारण की मग ते खाताना खूप मस्त असं स्पायसी टाईप, स्पायसी बोलते, एकदम असं खाताना वाटलं पाहिजे की बाई पेटीस खातोय. नाही तर एकदम पातळ आणि एकदम बारीक ते मला नाही आवडत. म्हणजे खायचं आहे तर मस्तपैकी खा, नाही तर मग तुम्ही खाऊच नका. कारण की हे आपण युज्युअली जास्त आपण करत नाही, मी तरी कधी केले नाही. हां, मी केलेले, पण ते डिसेंबरमध्ये आय गेस केलेले, मला आठवत नाही आहे. पण ते असंच सँडविच होता आणि सगळं होतं, म्हणजे सँडविच केलेला आणि सगळं होतं, त्यामुळे मग मी बीट उरलेला, तर त्यामुळे मी केलं. मला खूप बोलायचं आहे, पण मला ह्याच्यामुळे बोलता नाही येत आहे. ओके, मी दाखवते तुम्हाला एकदा. हे बघा, खूप मस्त वाटतं आहे ना. आता मला असं वाटतं तेल थोडं कमी आहे, तर आपण थोडंसं तेल टाकूया त्याच्यावर. आम्हाला तेल थोडं कमी आवडतं,
पण ह्याला थोडं तेल पाहिजेच आपल्याला ना. ह्यांची मीटिंग चालू आहे मंत्रालयात. येस, मी गॅस बारीक ठेवला आहे तर हा बारीक गॅसवरच राहू दे, ठीक आहे. आधी खा तरी नंतर नाटक. अरे असं तोडा ना खालूनच, सॉस सोबत खा. खरे करा, असं असं डोळे नका करू. नाही तर ऍक्टिंग कर क्या. सॉस सोबत खावा. चांगलं आहे. छान आहे. तिखट आहे, कडक पाहिजे होतं थोडंसं. कडक पाय. ठीक है, तांदळाचं पीठ नेक्स्ट टाइम जास्त टाकूया. आ जाओ, बंद किया. बट आप वीडियो में है ही नहीं पहली बार. मम्मी है, आप है ही नहीं. हाँ ठीक है, किया बंद, आ जाओ. सो आता आम्ही खाऊन झालो आहोत आणि सोनूला अंडरराईज करते कारण की वाजले आहेत 12:30, कारण की त्याचा हाच टाईम आहे. तर त्याला अंडरराईज करते आहे आणि त्याच्यानंतर थोडं आवरून मग झोपून जाऊ. हे बघा, अंडरराईजची तयारी चालू आहे. अंडरराईज कसं करतात ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण की अंडरराईज आपण सगळेच नॉर्मलच करतो. तरी पण मी माझी रेसिपी सांगते अंडरराईजची, सिम्पल. आता माझ्याकडे अंडरराईजचा मसाला नाही आहे, पण मी नॉर्मल आपला घरचा मसाला असतो तो टाकते तेलामध्ये आणि मग कांदा टाकते. तर आता मसाला नाही आहे तोपर्यंत मी हे अख्खे असे उभे कांदे कापले ते मी डायरेक्ट तेलात टाकते. प्लीज आवाज जर कमी येत असेल तर आय एम सो सॉरी, कारण की मी माईक काढून ठेवला आहे. आणि मस्त मी ब्राऊन करणार आहे कांदा, कारण की अजिंक्य हाच टायमाला येतो. आज तरी लवकर आला आहे, पण कधी कधी 1-1:30 वाजतात आणि जेवण रेडी असतं. पण आज ते पेटीस केलेलं मग सगळ्यांचंच पोट भरलं आणि मग मी त्याच्यामुळे विचार केला की त्याला अंडरराईज बनवूया, कारण की त्याचं जास्त नखरे नसतात, त्याला काहीही चालतं. हां, तर हे होईपर्यंत मी ऑलरेडी ते अंडरराईजला भुर्जीसारखं असतं ना, ते मी ऑलरेडी बनवून घेतलेलं. म्हणजे आता अजिंक्य जास्त अंड खातो, ठीक आहे. तर एक मिनटं, सोनू आवाज कमी कर ना जरासा, व्हिडिओ काढते, थोडासा कमी कर ना. तर ते 3 अंड, आणि जर थोडी टेस्ट टाकायची असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही ना ऑरेगॅनो किंवा ब्लॅक पेपर, काळी मिरीची पावडर, हे सगळं तुम्ही टाकू शकता. पण मग मी काय करते, माझ्याकडे जे आत्ता म्हणजे ज्या सिच्युएशनला मी बनवते त्या सिच्युएशनला जर अवेलेबल असेल ना मग मी तेच टाकते. आता मी काय करते माहिती आहे, ह्या अंड्याच्या राईसमध्ये सोनू कॉपीराइट येईल यार. तर मग मी त्याच्यामध्ये शेजवान मसाला करून येतो चिंगचा, तो टाकते मी. आणि पहिला मी टोमॅटो पण टाकले कारण खूप सुंदर लागायचा, पण आता टोमॅटो मी नाही टाकत कारण की मग अंडा राईसमध्ये टोमॅटो पण टाकते. पण मी टाकायची कारण की तो तसं पण त्याच्यामध्ये एकदम हे वाहून जायचा. तर मग मी टेस्टसाठी टाकायची, मग मी हळूहळू बंद केला. कांदा पण कोण नाही टाकत, पण चायनीजसारखी टेस्ट आपल्या घरी तशी पण येत नाही. मग त्याच्यामुळे मी नॉर्मलच करते. कांदा मस्तपैकी भाजला आहे, मी टाकते आहे हा नॉर्मल माझा मसाला.
मी एवढाच घेतला आहे कारण की लाल झालं आहे ना तोंड. आणि हा एवढा भरपूर होतो अजिंक्यला, मग जास्त पडला की मग ओरडतो हां एवढा का टाकला, म्हणून मग कमीच टाकते. तेल आणि मसाले कमी. माझा मसाला झाला आहे. मी आता टाकते हा पूर्ण भात. हां त्याच्या आधी मी टाकते थोडासा हा वाला ऑरेगॅनो, स्नॅपिंग पिझ्झा मिक्स करून ऑरेगॅनो बोलू शकता. तर मग मी हा टाकते थोडासा, थोडा टाका कारण की ह्याचं काय म्हणू शकता टेस्ट नाही, ह्याचं फ्लेवरच असं आहे ना की थोडंसं टाकलं तरी छान लागतं. सगळं टाकलं ना मी. येस. तर आता आपण हा टाकून देऊया त्याच्यामध्ये. भात मी आधी हे करून घेतला कारण की भात थोडासा कमी होता, तर तो मी आधी करून घेतला. तो त्याला थोडंसं हे केलं, सुकवला. मला बोलता नाही येत कारण की तुम्हाला माहिती मी जोरात बोलते ना अशी, पण मला जोरात नाही बोलते, मी होटामध्येच बोलते. आय डोंट नो वाय ते का झालं आहे. मे बी गरमी झाली आहे खूप पोटात म्हणून झालं. खरं बोलू तुम्ही ना अंडा राईस करताना तो भात टाका सुपब, तो भात नाही तो मसाला टाका, सुपब लागतो सुपब. सोनू 2 मिनटं येतो का, बस 2 मिनटं भात बघायला. हा बघ हा एवढा भात बस की अजून टाकू. बंद आहे व्हिडिओ. व्हिडिओ चालू आहे. हा मग मी ते कट करीन ना. बघ भात बस की अजून टाकू. ओके भात ना एक बारीक गॅसवर ठेवा आणि अंड भरपूर टाका आणि प्लीज कंजूसगिरी करू नका काहीही करताना. म्हणजे आता अंड टाकतं तर अंड त्याच्यामध्ये जास्त आपण अंड टाका. तर मी ह्याच्यात टाकले म्हणजे ह्या राईसमध्ये टाकले 3 अंडी आणि आता ऑमलेट बनवते. ऑमलेट फ्लफी आहे तर जिंकेला तेल जास्त आवडत नाही, तेल मी कमी टाकलं तेल मी कमी टाकलं आहे. तर ज्यांना फ्लफी आणि मस्त पाहिजे ना त्यांनी प्लीज तेल टाका, थोडं बटर टाका, थोडं चीज टाका, असं करा. इफ जर घरात तुमच्या अवेलेबल असेल तर. आता माझ्या घरात अवेलेबल आहे थोडंफार तर मग मी ते टाकणार आहे. सो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्लॉगपर्यंत वाट बघत राहा. ओके बाय.